नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्या ताईंचं, दादांचं, काकांचं, सगळे जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांचं अगदी मी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि खूप दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. देवपूजा केली आणि म्हणलं आता स्वयंपाक करावा. आणि मी शेती करते, शेतीविषयकच माझे व्हिडिओ असतात. पण आज अचानक म्हणलं चला पोळ्या करीत करीत एक व्हिडिओ बनवता. त्याच्यामुळं मला एक असं आहे ना, ह्या उंड्यानं नाही चपाती फुगली तर मी दुसऱ्या उंडा बदलते. तर जे काही मला चपाती बनवण्यासाठी जे काही मी उंडे बनवते का नाही ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे आमच्या घरच्या म्हणजे आम्ही जे शेतामध्ये गहू पिकवतो का नाही त्या घरच्या गव्हाच्या चपात्या आहेत. कारण आमचे शेतकरी जे कोणी आहेत ना ते आम्ही घरच्याच चपात्या खातो किंवा आम्ही स्वतः कष्ट करून जे गहू उगवतो त्याच्यापासूनच आमच्या चपात्या होत्या आणि त्या चपात्या आम्ही खातो. चपात्या म्हणा, भाकरी म्हणा, बरेच पदार्थ. तर बघा हा दुसरा उंडा चालू आहे माझा. तर पहिला जो उंडा करत होते का नाही त्या माझी आई बनवत होती. दुसरा उंडा असंच मी कुणाचा तरी पाहिलेला होता बरं का. आणि प्रत्येक उंडा बनवण्यात म्हणजे कुणाची ना कुणाची तरी आठवण आहे. म्हणजे सगळ्यांचा पाहूनच केलेलं आहे मी. आणि अशा प्रकारे ह्या उंड्या म्हणजे व्हिडिओ बनवताना तर सगळ्याच फुगल्या. पण प्रत्येक उंड्यामध्ये उंडा तिंबताना एक स्ट्रिक सांगते की उंडा तिंबताना फक्त पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं आणि नंतर थोडा वेळ उंडा ठेवायचा आणि आपल्या पोळ्या करायच्या. आणि सकाळी मुलींना जायची गडबड होती त्याच्यामुळं पटपट उरकत पण होते. आणि ईश्वरी म्हणत होती की मला चपात्या करायच्यात आणि ह्याच्यातून बघायचं आहे की कोणता सोपा उंडा आहे तो मी करील आणि नंतर मी तुला चपाती पण करून दाखवील. तर मी म्हणलं अगोदर मला करून घेऊ दे, नंतर तू कर, तुला जे सोपा उंडा वाटते का नाही त्याच्यापासून चपाती बनव. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चुकत असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगा. खूप छान कमेंट येतात ताईच्या, दादांच्या, सगळ्यांचे मनापासून आभार बरं का. कारण खेडेगावातून व्हिडिओ बनवायला चालू केले आहे. आणि आजच्या चपात्या कशा वाटल्या किंवा तुम्हाला हा उंडा बनवताना कोणता उंडा आवडला, तुम्ही डेली रुटीनमध्ये कोणता उंडा वापरता ते पण मला नक्की सांगा. तर बघा हे घरच्याच आपलं पाण्याचे गहू आहेत. तर आणि एकच ट्रिक लक्षात ठेवायची, जर पोळ्यात जर कोणी नवीन करीत असाल किंवा हे जर व्हिडिओ पाहत असाल तर फक्त प्रत्येक उंड्यामध्ये ना आपण अगोदर तेल लावायचं आणि नंतर प्रत्येक उंड्यामध्ये पिठाचा हात लावायचा. कारण त्यानं चपाती भरपूर फुगते या. आणि कोणता पण उंडा केला ना तर पिठाचा हात लावला ना बरोबर चपाती फुगते या. तर बघा अशा प्रकारे माझ्या चपात्या झालेल्या आहेत. तर चपात्या करताना ना अगोदर असं पोतं आतरून घेते आणि नंतर आपला पाट ठेवते आणि नंतरच मी चपात्या करते. कारण सगळी घाण होत नाही पोत्यावर त्याच्यामुळं. आणि जी टम्म फुगलेली असते तेच मुलींना चपाती आवडते. तर तसं काही नाही, सगळ्या फुगत्यात. तर बघा अशा प्रकारे तुमच्या पण चपात्या होत असतील. असं नाही की मी व्हिडिओ बनवते म्हणजे मी सुगरण आहे. तर बघा अशा प्रकारे चपात्या केलेल्या आहेत. आणि जे काही मला उंडे येतात का नाही ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. मी जास्तीत जास्त ना आपलं दररोजचाच उंडा वापरते. तर बघा ही अगोदर ना लांब करून घ्यायची आणि नंतर मध्यभागी असं दुमडून घ्यायची. तर अशी पण पोळी जर केली तर खूप छान होते. कारण दोन पडदे होते आणि बाजूबाजूला झाल्यासारखे पोळी होती या. तर अशा प्रकारे पण केली तर एकदम सोपी आहे. तर कोणत्या पण पद्धतीने केली तर चपाती ही नरमच राहते. पण मी जास्त म्हणलं तर 3 कोणी चपाती करते. शेवटी ज्या 2-3 चपात्या केल्या त्याचा थोडा व्हिडिओ घेतलेला आहे. तशा प्रकारे मी जास्त चपात्या बनवते किंवा दररोजची मला ती सवय लागलेली आहे. आणि प्रत्येक ताईची ज्याची त्याची सवय असते. कोणी डायरेक्ट उंडा घेते आणि नंतर हे करते. आणि चपात्या बनवताना दुसरी एक स्ट्रिक म्हणजे असे बरं का, मला पण माहिती नव्हतं. तर मीच असं शिकून असं ऐकलेलं आहे की पोळी भाजत आल्यानंतर पूर्ण भाजल्यानंतरच तेल लावायचं. जर अगोदर तेल लावलं तर ना पोळी अशी कच्ची दिसते या. त्याच्यामुळे मी काही अगोदर तेल लावत नाही या, पूर्ण भाजू देते आणि नंतर भाजल्यानंतरच चपातीला मी तेल लावते. तर बघा असं झाला. आणि एवढं काम करून आता पुन्हा नंतर आम्ही शेताकडे जातो किंवा शेतामधले कामं आमचे चालू असते. तर ही माझं डेली रुटीनचं उंडा आहे. तर ह्याच पद्धतीने मी चपात्या करते. तर ह्या पद्धतीने पण खूप छान चपात्या होतात. तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडत असतील
किंवा शेतातलं खेडेगावातलं जीवन आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नंतर कशाविषयी व्हिडिओ बनवू हे देखील कमेंटमध्ये सांगा. तर आता इथंच व्हिडिओ थांबवते मी आणि सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला असेल अशी आशा करते. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन माहितीसह, नाही तर शेतातल्या कामाच्या निमित्तानं भेटूत. तर सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.